शेवटच्या श्वासापर्यंत एकमेव कलाकार असेल मला माझ्या माहितीतला जो आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर सातत्याने गात होता. अगदी खरंय. नेहमी उत्सुकता जशी मला वाटतं तुम्हाला आहे तशी रसिक मंडळींना पण आहे आणि बाबाचा चाहत्यांना पण आहे. तर यंदाचे नवोन्मेष पुरस्कार जीवन गौरव आपण पुरस्काराकडे येतो, ज्याने आपली कला, आपली मराठी गझल, मराठी भाषा आणि या महाराष्ट्राला खूप काय म्हणूया एक वेगळं एक जो नाव आहे महाराष्ट्रातनं जगामध्ये गेलेलं, ते गझल नवाज ज्यांच्या गझला आम्ही ऐकत आलो. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भांबलेली माणसे गेली कुठे अंदाज आरशाचा. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, एका व्यक्तिमत्वाशी खरं तर लहानपणापासून एका वेगळ्या माध्यमातनं परिचय झाला होता आणि पुढे त्याच माध्यमात आपण करिअर करू असं तेव्हा काही वाटलं नव्हतं. पण जेव्हा ते करिअर करायची वेळ आली, ते माध्यम म्हणजे रेडिओ. आणि रेडिओ म्हटल्यानंतर, आकाशवाणी म्हटल्यानंतर, आकाशवाणीचा कार्यक्रम ज्यांच्या संगीताशिवाय पूर्ण नाही होऊ शकत असं आमच्या सर्वांच्या मनातलं श्रद्धास्थान, आदराचं स्थान म्हणजे शाहीर विठ्ठल उमप. आणि शाहीर विठ्ठल उमप यांनी काही वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांचा लोकसंगीताचा वारसा, त्यांचा कलेचा वारसा नंदेश उमप यांनी पुढे चालू ठेवलाच आहे. आणि ज्या पुरस्काराचं नाव अतिशय महत्वाचं आहे की ज्याच्यात आपल्या मातीचा गंध आहे, मातीचा सुगंध आहे, आणि तो सुगंध कसा दरवळत राहतो, तो सुगंध कधी नष्ट होत नाही, तो मृदगंध पुरस्कार शाहीर विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे जाहीर होत आहेत. आणि त्या निमित्ताने आपण नंदेश दादा उमप यांच्याशी संवाद साधतोय. नमस्कार नंदेश. नमस्कार. 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 तुमचे खूप खूप स्वागत. मला जाणून घ्यायचंय की या वर्षीचा मृदगंध पुरस्कार अनेक विभागातनं तुम्ही देत आहात. बिलकुल. तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, पण तत्पूर्वी विठ्ठल उमप फाउंडेशनचं जे कार्य आहे ते सुद्धा आपल्या प्रेक्षकांना परिचित होणं आवश्यक आहे. बिलकुल. अशी गोष्ट आहे की याची सुरुवात मी सांगतो, तुम्ही आता खूप चांगली आठवण करून दिली. आकाशवाणी आणि बाबा, दूरदर्शन आणि बाबा यांचं एक अतूट नातं होतं. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की शेवटच्या श्वासापर्यंत एकमेव कलाकार असेल मला माझ्या माहितीतला जो आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर सातत्याने गात होता. अगदी खरंय. म्हणजे शेवटच्या जाईपर्यंत बाबाचा अजूनही तिथे असेल, नमूद असेल की तो एकमेव कलाकार होता जो शेवटपर्यंत गात होता. आणि त्या आकाशवाणीची आता तुम्ही उल्लेख केला तर खूप मला आनंद होतोय की आमची पण सुरुवात लहानपणापासून तिथनच आहे. बॅक टू आपण बाबाच्या कार्याशी, कारण बाबाचं संगीत क्षेत्र, कार्य आणि समाज कार्य हे दोन्ही एकत्र सुरू होते. बरोबर. म्हणजे तो चळवळींमधनं गरिबांसाठी, आपण म्हणतो ना मागासलेल्या मंडळींसाठी की तुम्ही शिकून पुढे या, बरोबर, तुम्ही पुढे येऊन स्वतःचं एक अस्तित्व बनवा, यासाठी चळवळ करत होता. त्यांच्या गरीब मुलांना तो जाऊन मदत करायचा. बरोबर. म्हणजे आपण विचारांची तर आपण देवाणघेवाण करतो, विचारांशी आपण एकमेकाला सहकार्य करतोच, पण आर्थिक दृष्ट्या आपण बाबा आम्हाला न कळता कोणालाही, म्हणजे या हाताचं केलं तर या हाताला समजलं पाहिजे, असा आमचा बाबा होता. आणि तो त्याने प्रचंड आणि खूप लोकांना मदत केली आहे. अनेक लोकांना शासनामध्ये मानधन मिळवून देण्याचं काम माझ्या बाबाने केलं. पण त्याने गवगवा नाही केला. मला सांगा, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला की फाउंडेशनचं काय. बरोबर. तर फाउंडेशन कसं उभं राहतं किंवा त्याच्या मागे कारकीर्द ही आहे बाबाची की तो खूप मंडळींना या हाताचं कळू देत नव्हता. आणि आम्हाला माहित होतं की बाबा करतायत, पण त्याने कधी जाहीरपणे सांगितलं नाही. पण बाबा गेल्यानंतर 2010ला ते 2012 या 2 वर्षात मी तर फार त्या धक्क्यातनं अजूनही बाहेर नाही आलो. खरंय. पण एक
मला एका रात्री सुचलं की अरे म्हटलं बाबाचं हे काम बाबा गात होताच ते आपण गातोय, पण अरे बाबाचं माझ्या मिसेसला म्हणालो सरिताला की अरे सरिता माझ्या डोक्यात आत्ता काय माहित नाही कसं आलं, पण बाबांना खूप लोकांना मदत करायचा ग, खूप गरिबांना, खूप म्हणजे जे जे कोण जात पात न पाहता, खरंय, तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या धर्माचा आहे, अजिबात न पाहता तो त्याला मदत करत असे. आणि मी म्हटलं अरे आपण बाबाच्या नावाने फाउंडेशन, ती म्हणाली लगेच करूया. आणि मग आमचे राजन दादा गावंड त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि मग हे फाउंडेशन उभं राहिलं, स्थापित केलं 2012. बर. बाबा गेला, त्याचं गाणं सुरू आहे, पण त्याचं समाजकार्य पण सुरू राहिलं पाहिजे. या हेतूने, या प्रेरणेनं आम्ही उभे राहिलो. आणि आता त्याला बघता बघता आता मला वाटतं 13-14 वर्ष. हो ना. तर हे या फाउंडेशनने मला असं वाटतं आम्हाला आठवत आहे जांभूळ आख्यान आम्ही सुरू केलं खरंय 2012ला. आणि तेव्हाच ना शेतकऱ्यांवर फार बिकट अवस्था आली होती. मला ते महिना सांगता येणार नाही किंवा एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण तुम्हाला सांगायला मला आवडेल की झी 24 तासवर उदय निरगुडकर तेव्हा होते संपादक. आणि आम्ही जांभूळ आख्यानाच्या माध्यमातनं आम्ही प्रयोग लावले आणि त्यातनं आलेले पैसे, बुकिंग झाली नाही पण आलेले पैसे, त्यात माझे पैसे टाकून 1 लाख रुपयाचा धनादेश विठ्ठल फाउंडेशनच्या वतीनं आम्ही तेव्हा देऊ केला. अरे वा. हे काही मोठं मी काम नाही केलंय, ही प्रेरणा बाबाचीच आहे. मग त्याच्यानंतर आम्ही अनेक काय म्हणूया गरजू विद्यार्थ्यांना, मग ते आमच्या गावचे असतील, अहमदनगरचे असतील, सांगलीतले असतील, साताऱ्यातले असतील, आम्ही ना 10वीत जो यायचा, उत्तीर्ण व्हायचा बघा, गरीब घराण्यातला, अगदी म्हणजे आपण काय म्हणूया बिचारा अगदी कष्टातनं वर आलेले शेतकऱ्यांची मुलं, किंवा अगदी रिक्षा चालवणारी मुलं, किंवा अगदी घरकाम करणारी आई, त्यांची मुलं जी 10वीला चांगली त्यांना मार्क्स मिळालेले, त्यांना आम्ही बाबाच्या वाढदिवसाच्या दिवशी विठ्ठल फाउंडेशनच्या वतीने आम्ही अमाऊंट सांगत नाही मी आता, पण आम्ही त्यांना चेक द्यायचो. अशी 10 मुलं मी निवडायची शिष्यवृत्तीसारखं एक वर्षभर त्यांना कॉलेजमध्ये ते उपयुक्त पडावे, ती आर्थिक बाजू आम्ही त्या 10 लोकांना निवडायचो आणि आम्ही आतापर्यंत करत आलोय. वा, फार छान. मग कॅन्सर पेशंट्स असतील, काही आमच्या जवळचे असतील, कोणी इतर जे आम्हाला माहित नाहीत, पण अरे असं असं आहे बघा, विठ्ठल फाउंडेशन मध्ये काहीच नाही आहे, रिकाम आहे साहेब. कोणी त्यातनं 1 रुपया आम्हाला फार क्वचित लोकांनी टाकले तर 2000-5000, नाहीतर रिकामही ते वर्षभर. पण त्या वर्षभरात मी जे काम करतो, जो आशीर्वाद बाबा मला देतात आणि त्याच्याने मी गातो, त्या गाण्यातनं आलेले पैसे मी त्या फाउंडेशन मध्ये टाकतो. आणि त्या फाउंडेशन मधनं विठ्ठल आम्ही सहकार्याचा हात लोकांना देतो. म्हणजे कोविडच्या काळामध्ये जवळजवळ 600 ते 700 मंडळींना आम्ही म्हणजे सहकार्याचा हात दिलाय आर्थिक दृष्ट्या. काही माझे पैसे संपल्यानंतर मी म्हटलं अरे अच्छा तुम्ही देताय का, एक काम करा ना, तिकडे 50 लोक आहेत, जरा त्यांना धान्य पोहोचवता का? ओके दादा, लगेच पोहोचवतो. बरं. तिथे ते पोहोचव त्यांच्या संस्थेच्या मार्फत. माझे पैसे संपले किंवा माझ्याकडची रसद संपली, पण मी थांबलो नाही. ह्या कलाकारांना अशा पद्धतीनं आम्ही, अगदी बँडवाले असतील, अगदी ऑर्केस्ट्रावाले असतील, अगदी शहनाई तुतारीवाले असतील, ते अगदी म्हणजे क्लासिकल लोकसंगीत गाणारे किंवा बिचारे ज्यांच्यावर अडचणी आल्या, त्या सगळ्या कलाकारांना विठ्ठल फाउंडेशनने मदतीचा नाही मी म्हणत, तर सहकार्याचा हात. फार चांगला शब्द आहे, सहकार्य. बिलकुल सर. कारण मदत म्हणल्यावर जरा वेगळा सहकारी, ते माझे सहकारी आहेत म्हणून तो सहकार्याचा. खरंय. जर हीच वेळ माझ्यावर आली असती तर मी विचार करतो, तर माझ्या जीवात जीव जोपर्यंत आहे, बाबा जसा मदत करायचा, मंदिरांना मदत करायचा, कुठे आपण लंगर जिथे असतं, नजामुद्दीन दर्गा, तो जातपात नाही, तर तिथे गरीब लोक येत आहेत ना जेवायला. ओमब साहब बाबा तिथे कव्वाली करायला गेले होते. ओमब साहब ऐसा ऐसा तो आप ये करोगे क्या, हम ऐसा एक नियाज होता है तो आप वो किसी को देना चाहेंगे. हा, मग बाबांना तार यायची आणि त्या तार वाटे बाबा पैसे पाठवत असत. अहो काय पैसे बाबाने कमवले, काहीच नाही, पण त्यातलं उरलेले पैसे 1-2 रुपये गरिबासाठी लंगर वाटला जातोय ना तिकडे,
ते कोणाचं आहे स्थान अपाट, ते एका गरीबाच्या पोटात अन्न जाणार माझा खारीचा वाटा तिथे जातोय ना. ही भावना प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे, जी भावना बाबाच्या होती. आणि त्या भावनेतनं उभा राहिलेला हा विठ्ठल फाउंडेशन आहे. खरं, त्याचं फाउंडेशन जे आहे, आपण नुसतं फाउंडेशन म्हणत नाही, बरोबर, तो फाउंडेशन ज्याने पक्क केलं ते माझा बाबा विठ्ठल भक्त. खरंय. आणि आता त्यातर्फे दिले जाणारे मृदगंध पुरस्कार, त्याकडे आपण येऊया. यंदाच्या वर्षी कोण कोण आहेत मानकरी? यंदा नेहमी उत्सुकता जशी मला वाटतं तुम्हाला आहे तशी रसिक मंडळींना पण आहे आणि बाबाचा चाहत्यांना पण आहे. तर यंदाचे नवोन्मेष पुरस्कार आम्ही एक 4-5 वर्षापूर्वी सुरू केले. नवोन्मेष पुरस्कार, नाही तर त्याच्या आधी कॅटेगरी नव्हती, हा विभाग नव्हता. तर मग आम्ही रोहित राऊत असेल, केतकी माटेगावकर असेल, किंवा मग श्रेया बुगडे असेल, साबळे असतील, निलेश, अशा मंडळींना. तर यंदाचा हा नवोन्मेष पुरस्कार आपल्या सगळ्यांची सैराट मधली आरची म्हणजे रिंकू राजगुरू, तिला, त्याचबरोबर शिल्पकार प्रदीप शिंदेजी यांना पण आम्ही देतो मृदगंध पुरस्कार प्रदान करण्यात येणारी. आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांचे प्रतिथयश दिग्दर्शक, लेखक, निर्माता परेशजी मोकाशे, त्यांना देखील, म्हणजे आता मी काही वर्षांपूर्वीच दाम्पत्य जे या क्षेत्रातले काम करणारे आहेत त्यांना द्यायचं असं आमच्या नवकल्पना आली. आणि त्या कल्पनेतनं उभं राहिलेलं परेश मोकाशे हे नाव आणि मधुगंधा कुलकर्णी, दोघांनी खूप, परेशची मिसेस, आणि दोघांनी खूप चांगलं काम केलंय. नाटक, सिनेमा म्हणा, खूप उत्तम पद्धतीने एक नाव त्यांचं आमच्या पुढे आलं. आणि म्हटलं यंदा आपण त्यांना द्यायलाच पाहिजे. खूप नाव असतात, पण म्हटलं यंदा आपण असं ते आलं. आणि त्यानंतर एक लोककलेचं खूप मोठं नाव आहे, ज्याने कोल्हापुरातनं येऊन कोल्हापुरात शाहू महाराजांच्या त्या कोल्हापूर नगरीत त्याने खूप मोठं काम केलंय. ते उत्तम शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत, फोटोग्राफर आहेत, आणि त्याचबरोबर ते उत्तम शाहिरी लिहिणारे आणि गाणारे आहेत. आमचे श्री राजू राऊत यांना लोककलेचा यंदाचा शाहिरी पुरस्कार मिळतोय. खूप वेगळं नाव आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा लाडका म्हणजे आपल्या आधी ज्याचं फोटो आणि व्हिडिओ रसिकांपर्यंत पोहोचतात, अगदी सरफरोश पासून किंवा अगदी तेजापासून, ज्याने सगळ्यांना भुरळ घातली आहे, आणि सगळ्यांचा चाहता, आवडता असा अभिनेता आमचा दादा श्री जयवंत वाडकर यांना अभिनेता म्हणून पुरस्कार आम्ही प्रदान करणार आहोत. आणि त्याचबरोबर जीवन गौरव आपण पुरस्काराकडे येतो, ज्याने आपली कला, आपली मराठी गझल, मराठी भाषा आणि या महाराष्ट्राला खूप काय म्हणूया एक वेगळं एक जो नाव आहे महाराष्ट्रातनं जगामध्ये गेलेलं, ते गझल नवाज, ज्यांच्या गझला आम्ही ऐकत आलो. वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकावर भाळलेली माणसे गेली कुठे, असे सांगणारे आणि असे गाणारे गझल, ज्यांचे आम्ही पण खूप चाहते आहोत, असे आमचे दादा. अगदी बरोबर, गझल नवाज भीमराव पांचाळे यांना जीवन गौरव मृदगंध पुरस्कार यंदाचा प्रदान करण्यात येणार आहे. आणि त्याचे प्रदान करायला येत आहेत ऍडव्होकेट आशिषजी शेलार, जे आपले सांस्कृतिक मंत्री आहेत. त्याचबरोबर अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर, जे आपले माजी खासदार होते, जे बाबाबरोबर किंवा सगळ्यांबरोबर, कलाकारांबरोबर खूप चांगला त्यांचा सहवास होता. आणि त्याचबरोबर IAS ऑफिसर आपले डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब येतात. त्याचबरोबर BJP मुंबईचे अध्यक्ष, माझे मित्र, माझे बंधू, माझे स्नेही अमितजी, आमदार अमितजी साटम, ते देखील या पुरस्काराला येणार आहेत. त्याचबरोबर संचालक, सांस्कृतिक खात्याचे संचालक चौरे साहेब असणार आहेत, मिनलजी जोगळेकर पु ल देशपांडे असणार आहेत, अनेक मान्यवर मंडळी असणार आहेत, काही अभिनेते आहेत, सगळे या पुरस्काराला येणार आहेत 26 नोव्हेंबरला. त्याच्यामध्ये संगीताची बाजू किंवा हे मानवंदना द्यायला येणार आहेत यंदा रेश्मा वर्षा परितेकर, ज्या संगीत बारी सादर करण्यात पुण्याहून. एक खास वेगळी मेजवानी आहे. आणि त्याचबरोबर एक भारताचं खूप मोठं नाव सतार म्हणून, सतार ज्यांनी मनामनात रुजवली आणि एक वेगळं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व, एक वेगळंपण निर्माण करणारे सतार वादक
पद्मश्री उस्ताद शाहिद परवेज खान साहेब, वा, त्यांचे पाय आमच्या या संगीत महोत्सवाला लागणार आहेत आणि ती सतार ऐकायला सगळेच नक्कीच. उत्सुक आहेत. असा एक आणि समीरा गुजर याचं सूत्रसंचालन करणार आहे. म्हणजे मेजवानी अगदी अगदी मेजवानी आहे दरवर्षीप्रमाणे. आणि याचं स्वरूप आहे शाल श्रीफळ आणि मानपत्र डफावर असतं. जे तुम्ही वाट बघत असतात. म्हणजे मागच्या वर्षी तर दिलीप प्रभावळकर साहेब त्यांना ते दिल्यानंतर ते त्यांना बोलायचं होतं ते विसरलेच, ते बघत होते. विक्रम गोखले साहेब पण अरे तू नंदीश काय कमाल केलीस म्हणे, काय ते म्हणे मानपत्र तू आणि डफावर. म्हणजे एक युनिक कल्पना आहे. खरं. तर ही तशी युनिक कल्पना, एक वेगळी कल्पना. डफावर शाहिराचा जो डफ असतो त्याच्यावर मानपत्र, त्याचबरोबर बाबाची प्रतिकृती जांभूळ आख्यानातली असलेली, तो एक पुरस्कार आम्ही प्रदान करत असतो. आणि आपण प्रेक्षकांना तुझ्या स्वरांनी या आपल्या गप्पांची सांगता व्हावी असं मी विनंती करतो. मला आता आपले जीवन गौरव ज्यांना आपण देणार आहोत त्यांची जी गझल मला खूप भावते, आवडते. पण त्याच्या आधी 26 नोव्हेंबर विसरू नका बरं. 2025 रवींद्र नाट्य मंदिर, संध्याकाळी 6 वाजता. विनामूल्य आहे. काहीही खिशात घेऊन येऊ नका, फक्त तुम्ही या. तुमच्यासाठी मी स्वागत करायला रेडी आहे, तयार आहे. ऐकूया त्यांची गझल. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो. आरशावरती आता आरशाला भागलेली माणसे गेली कुठे. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. क्या बात आहे. मृदगंध पुरस्कारासाठी, त्या उपक्रमासाठी आणि अर्थात विठ्ठल उमा फाउंडेशनचं जे कार्य आहे, भारावून गेलो आम्ही सुद्धा. थँक्यू. हे कार्य स्वामी कृपेने असंच चालू राहील. आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया, स्वामी कृपा पाठीशी राहू दे. आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की 26 नोव्हेंबरला मृदगंध पुरस्काराचा हा सोहळा अनुभवण्यासाठी नक्की या रवींद्र नाट्य मंदिरला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभेच्छा. शुभेच्छा. थँक्यू.